श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता विद्याधरने युगेंदरला आनंदीच्या नात्याबद्दल जो काही अपमान केलेला आहे, त्यानंतर आता माई आणि बापू युगेंदरला समजावून लग्नानंतरची रीतिरिवाजाप्रमाणे सत्यनारायणची पूजा घालून आनंदीला त्यांच्या आयुष्याप्रमाणेच खोलीसुद्धा जागा देण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण आज घरातलाच माणूस तुमच्या नात्याबद्दल असा प्रश्न केलेला आहे, उद्या प्रत्येकजण असा प्रश्न करतील आणि एवढ्या दिवसात जो काही प्रतिष्ठा, मान, मर्यादा कमवलेला आहे ते विनाकारण या गोष्टीमुळे कमी व्हायला नको. त्यामुळेच आता माई आणि बापूच्या आग्रहाखातर अखेर युगंधर आनंदीबरोबर सत्यनारायणची पूजा करून तिला त्यांच्या रूममध्ये एंट्री देणार असतो. परंतु ही गोष्ट विद्याधर आणि शिल्पाला पचवत नाही. आता शिल्पा सत्यनारायणच्या पूजेमध्ये विघ्न आणून आनंदीच्या साडीला आग लावून तिला एक प्रकारे जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती म्हणत असते की तू 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 माझ्या भावाच्या रूममध्ये राहायच्या लायकीची नाही आहे माझी, त्यामुळे तू माझ्या भावाच्या रूममध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये कमीत कमी भरती व्हावी याचा मी प्रयत्न करीन, असं म्हणून तिने जो काही सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी प्लॅन केलेला आहे, तेव्हा मात्र आता ऐन वेळेला शिल्पाचा प्लॅननुसार आनंदीच्या पत्राला आग लावताच युगेंद्र आता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आनंदीला सुखरूपणे वाचून त्यानंतर आता शिल्पा अभद्र अपशकुनी असं आनंदीला बोलताना युगेंद्र आता जो काही शिल्पाचा प्लॅन आहे तो पुराविषयी सिद्ध करत, तूच आमच्या घराला लागलेली एक वाळवी आहे, हे घर उकरण्यापूर्वी तुझ्या मुष्का आवळायला पाहिजे असं सांगून तिच्याकडे असलेला सगळा मान सन्मान काढून घेत आनंदीला बायकोचा हक्क देत सत्यनारायणच्या पूजा करून त्यांच्या आयुष्यात जागा दिली आहे. तर प्रेक्षकांना व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेक्षकांना विद्याधर हा इतका नीच निघालेला आहे ना, तो आपल्या मोठ्या भावाचा आदर्श न घेता त्याच्याच वागण्यावर प्रश्नचिन्ह करत त्यांच्या लग्नाबद्दल अपशब्द बोलून एक प्रकारे त्यांनी त्याची लायकी दाखवलेली आहे. परंतु इकडे आनंदीच्या मनात मात्र युगेंद्रबद्दल मान उंचावलेला आहे. कारण युगेंद्रने जो काही आपल्या घरातील स्त्रियाबद्दल आदर आणि साक्षात लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे, आता आनंदीच्या नजरेतून युगेंद्र हा देवच बनलेला आहे. आनंदी म्हणत असते की मालक साहेब, मला त्यांच्या आयुष्यात बायकोची दर्जा देऊ न देऊ, परंतु त्यांच्या नजरेत स्त्रियाबद्दल जो आदर आहे ना, ते पाहूनच मला त्यांचा अभिमान आहे आणि माझ्यासाठी हेच खूप काही आहे एक बायको म्हणून. आनंदीने सडेसूर उत्तर देऊन तोंड तर बंद केलेलं आहे, परंतु माई आणि बापू या सगळ्या गोष्टीला फुलस्टॉप देण्यासाठी सांगत असतात. परंतु युगेंद्र म्हणत असतो, माई बापू, त्या दिवशी सिच्युएशन अशी होती की मला इच्छा नसताना सुद्धा आनंदी बरोबर त्या मुलीबरोबर लग्न करावं लागलं, परंतु तुम्ही हे सगळं काही माझ्या मजबुरीने केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही जे सांगता ते मला मान्य नाही. शिल्पा म्हणत असते, माई तुम्ही काय डोक्यात भरवताय, लोक काय म्हणतात या गोष्टीसाठी तुम्ही दादाला का फोर्स करताय आणि ती मुलगी आणि दादा या दोघांची बरोबरी आहे का? तेव्हा माई म्हणते, शिल्पा तू गप्प बस, ज्यामधलं आपल्याला कळत नाही त्यामध्ये विनाकारण बोलून विषय वाढवू नकोस. मला वाटतं युगेंद्र, तुझं आणि आनंदीचं लग्न झालेलं आहे तर तो स्वीकारायला पाहिजे. एकदा का तू आनंदीला बायको म्हणून स्वीकारलं आणि तुझ्या रूममध्ये तिला जागा दिलीस तर विद्याधर काहीच करू शकणार नाही. विनाकारण त्याचे वाईट डोळे तिच्यावर असतात आणि आनंदी सुरक्षित नाहीये, त्यामुळे तुझ्या रूममध्ये सुरक्षित आहे असं मला वाटतं. कारण कुणाची हिंमत नाही होणार तुझ्या रूममध्ये येण्याची आणि तुझ्या बायकोवर हात टाकण्याचा. मी माझ्या बायकोला वचन दिलेलं आहे आणि माझं फक्त माझ्या बायकोवर प्रेम आहे, त्यामुळे मी कुठल्याही मुलीला तो हक्क देणार नाही असं युगेंद्र म्हणत असतो. त्यावर माई म्हणत असते, अरे युगेंद्र, मला माहिती आहे समिताला तू दिलेलं वचन तू मोडणार नाहीयेस, परंतु आनंदी बरोबर अन्याय का करतोस? या सगळ्यामध्ये तिची काय चूक आहे? तू स्वतःहून तिच्याबरोबर लग्न केलं आहेस ना, मग त्याची जबाबदारी नको का घ्यायला? अरे घरात आणून सोडलं म्हणजे आपलं कर्तव्य झालं असं नाही आहे. बापू आणि माई युगेंद्रच्या डोक्यात प्रकाश पाडत असतात. तेव्हा आता युगेंद्रला सुद्धा माईचा मुद्दा पडतो आणि तो म्हणतो, तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. हे सगळं ऐकून शिल्पाला धक्का बसतो आणि ती म्हणते, हळूहळू त्या मुलीला सगळी हक्क कर्तव्य दिले तर माझं काय होणार? माझ्या घरात अस्तित्व कमी होणार. कुठल्याही परिस्थितीत ही मुलगी घरात राहणार नाही. पण यासाठी काय करावं लागेल? त्यानंतर ती आता विद्याधरकडे जाते आणि त्याला कुणसवत म्हणते, विद्याधर लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार. त्यावर विद्याधर विचारतो, ताई कसली इच्छा आणि माझी इच्छा कधीपासून तू जोपासलीस? माझी या घरात काहीच किंमत नाही. त्यावर शिल्पा म्हणते, अरे विद्याधर मागचा उकरत बसू नको, आता पुढे काय करायचं ते बघ. लवकरच या घरात सत्यनारायणची पूजा होणार आहे. त्यावर विद्याधर म्हणतो, सत्यनारायणची पूजा आणि का आणि कशासाठी? त्यावर शिल्पा म्हणते, अरे नवीन लग्न झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा घालतात आणि नवरा बायकोचा संसार सुखाचा समाधानी व्हावं यासाठीच लक्ष्मी नारायणचा आशीर्वाद घेतात. समजलं ना मी काय बोलते, कुणाबद्दल बोलते? त्यावर विद्याधर म्हणतो, माझ्या आनंदीचं दादाबरोबर सत्यनारायणची पूजा नाही, हे मी होऊ
येणार नाही. शिल्पा फक्त जळत्या आगीत तेल टाकून आपला फायदा करून घेत असते. परंतु आता हीच गोष्ट शिल्पाला खूप महागात पडणार आहे प्रेक्षकांनो. तर इकडे त्यानंतर शिल्पा आनंदीला सांगत असते की हे बघ युगेंदरचं लग्न झालं असलं तरीही तुमच्या दोघांची या नात्यासाठी बरोबरी नाही, त्यामुळे तू स्वतः या नात्यातून मुक्त हो. त्यावर आनंदी म्हणते प्रेक्षकांनो, शिल्पाताई माझं मालक साहेबाबरोबर लग्न झालेलं आहे आणि एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचं सासरं सगळं असतं आणि मी परत माहेर नाही जाणार. जोपर्यंत साहेब मालक मला स्वतःहून या नात्यातून जायला सांगत नाही तोपर्यंत तरी जाणार नाही. ज्या वेळेला पूर्ण जग माझ्यावर हसत होता, माझ्या इज्जतीचा पंचनामा करत होता, त्यावेळेस मालक साहेब मत्तीला धावून आले. नाहीतर माझ्या आजोबा जिवंत असतील की नाही मला माहिती नाही. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. मी त्यांच्यावर असा डाग लावून इथून नाही जाऊ शकत. त्यांच्या निर्णयावर मी नाही जाणार. मालक साहेबाकडून एक बायको म्हणून माझी काहीच इच्छा नाही. त्यांनी मला एका छोट्याशा कोपऱ्यात जरी जायला जागा दिला तरी मी आनंदाने राहीन. शिल्पा म्हणते, मला तर वाटतं तू या सगळ्या प्रॉपर्टीला पैशाला भारावली आहेस. तुझे डोळे पांढरे निळे झाली आहेत पैशाला पाहून, त्यामुळे तुझे पाय घरातून जाण्यासाठी उचलत नाहीत. परंतु मी पण बघते तू या घरात कसं टिकून राहते. आनंदी म्हणते, शिल्पाताई तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, परंतु मी हे सुद्धा या घरातून नाही जाणार. आमचं नातं शेवटपर्यंत टिकवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. त्यानंतर दुसरीकडे आता माई गुरुजींशी बोलून आता एक चांगला मुहूर्त काढलेला आहे. तर माईने आता आनंदीला सांगितलेलं आहे की आज तुमच्या लग्नानंतरचा सत्यनारायणची पूजा घालणार आहे, त्यामुळे तू साडी दागिने घालून आमच्या या घराला शोभणारी तयारी हो. तेव्हा आता आनंदीसुद्धा मायाने दिलेली साडी दागिने घालून अगदी लक्ष्मीच्या रूपाने सौंदर्य खुलून दिसत असतं. आणि माईने आनंदीला सांगितलेलं असतं की आज सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसादाचा शिरा तुलाच बनवायचा आहे. तर आनंदीने एवढे लाड होताना पाहून शिल्पाचा मात्र जळपाट होत असतो. तर आनंदीने जो काही शृंगार केलेला असतो ते पाहून विद्याधर वाईट नजरेने तिला पाहत असतो आणि मनाशीच म्हणत असतो, माझी आनंदी किती सुंदर दिसत आहे. आनंदीला त्रास देण्यासाठी जाणार, परंतु आता धनश्री त्याला अडवते आणि म्हणते, आता जर तुम्ही त्या आनंदीला त्रास देण्याचा किंवा वाईट नजरेने बघण्याचा जरी प्रयत्न केला तरी आता भाऊजी तुम्हाला जिवंत जमिनीत गाडतील. कारण आजपासून आता आनंदी भाऊजींची बायको आणि तुमची मोठी वहिनी होणार आहे. त्यामुळे या नात्याचा मान राखून तुम्ही आदर करायला शिका, नाही तर याचे वाईट परिणाम होतील. आजपर्यंत भाऊजींनी तुम्हाला प्रत्येक चूक माफ करून तुम्हाला संधी दिली आहे, परंतु यापुढे असं होणार नाही. त्यामुळे वेळेतच सुधरा. आणि तसंही आपल्या घरात जवळचे नातेवाईक सुद्धा येणार आहेत, त्यांच्यासमोर तमाशा नको. दुसरीकडे आता किचनमध्ये आनंदी शिरा बनवत असते. हॉलमध्ये आता तो शिऱ्याचा खमंग वास दरवळत असतो. त्यामुळे युगेंद्रच्या लक्षात येतं की हा शिऱ्याचा वास तर समिताच्या हाताची शिरा जसा बनवायचा त्याच पद्धतीने आहे. तेव्हा माई म्हणत असते, अरे आनंदी बनवत आहे शिरा, खरंच मुलगी खूप गुणी आहे. खरं म्हणजे प्रसादाचा शिरा युगेंद्रला सुद्धा खूप आवडत असतो आणि तोही समिताच्या हातचा. परंतु आज आनंदी सुद्धा त्याच पद्धतीने शिरा बनवत असलेलं पाहून युगेंद्रचं मन भरून येतं आणि आनंदीमध्ये तो समिताला शोधत असतो. इकडे विद्याधर आणि शिल्पा यांचा मात्र आनंदीला काहीही करून या पूजेसाठी या पूजेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असतो. शिल्पासाठी आनंदी धोक्याची घंटा असते आणि आज ना उद्या युगेंद्र शिल्पाला मातीमोल ठरवून तिला डोक्यावर चढविल याची तिला भीती वाटत असते आणि या घरातील सत्ता तिच्या हातात यावं असं तिला वाटत असतो. जो काही घरात माणसं असतात, जे काही मिळत असतं ते कमी होईल याची सुद्धा तिला भीती वाटत असते. त्यानंतर आता मुद्दामून शिल्पा आनंदीला म्हणत असते, आनंदी इथे ये आणि पूजेची सगळी तयारी स्वतःच्या हाताने कर. कारण तिला माहिती असतं की काहीही करून आनंदीला या पूजेपासून कसं बाद करायचं हे ती ठरवूनच असते. तर आता पूजेची पूर्वतयारी जे काही असते ती सगळी काही आनंदीने केलेली असते. तर तेवढ्यातच इकडे आता सत्यनारायणची पूजा आहे म्हटल्यानंतर युगेंद्रने आनंदीच्या माहेरच्यांना सुद्धा बोलवलेलं असतं आणि अचानक असं घरात सरप्राईज असल्यामुळे आनंदीला सुद्धा खूप मोठा आनंद होतो. आता आजोबा आनंदीला विचारतात, आनंदी कशी आहेस ग? त्यानंतर आता आजोबा घरातील सगळ्यांची हात जोडून नमस्कार करत असतात. परंतु शिल्पा मात्र नाक तोंड मोडत असते. ती मनाशीच म्हणत असते, कसले कसले भिकाडे या घरात आली आहेत, या घराला पाय लागत आहेत कुणाकुणाचे. त्यानंतर आता आनंदी विचारते, आजोबा तुम्ही इथे अचानक? त्यानंतर आजोबा सांगतात की मालकाने आम्हाला पूजेसाठी बोलावून घेतलं. त्यानंतर आबा विचारतात, आनंदी तू आनंद तर आहे ना या घरात? तर खरंच युगेंद्र आनंदीच्या घराची सुद्धा किती मनापासून काळजी घेतोय आणि किती मान देतोय हे पाहून आनंदी आणखीनच भारावून जाते. त्यानंतर आता हळूहळू गावातले शेजारचे जवळचे पाहुणे सुद्धा आता पूजेसाठी येत असतात. गुरुजी म्हणतात, जे जोडपं पूजेला बसणार आहे त्यांनी पुढे या. तर आता युगेंद्र आणि आनंदी एकमेकाकडे बघत असतात. युगेंद्र हा आनंदीकडे पाहतो आणि पूजेला बसायला जातो. त्याच वेळी
आता इथे शिल्पा हळूच जे काही दिवा असतात ना तोच दिवा आनंदीच्या पदराला लावते आणि तिला जखमी करण्याचा एक प्रकारे जाळण्याचाच प्रयत्न केलेला आहे. त्याचवेळी आता आनंदीची बहीण असते ना तिचं लक्ष त्या आईकडे जातं. त्यामुळे ती मोठ्याने ओरडत म्हणते की आनंदीच्या पदराला आग लागली. तेव्हा सगळ्यांनाच पायाखालची जमीन सरकते. सगळेजण खूप घाबरलेले असतात. आनंदीला तर काहीच दिसत नसतं, त्यामुळे ती काहीच करू शकत नसते. ती सुद्धा खूपच घाबरलेली असते. तर माई आबा सगळेजण पाणी आग आग विझवण्यासाठी इकडे तिकडे काहीतरी शोधाशोध करत असतात. परंतु आता स्वतः युगेंदर स्वतःच्या हाताने आनंदीच्या पदराला जो काही आग लागलेला असतो तो स्वतःच्या हाताने विझवण्याचा प्रयत्न करत असतो. या सगळ्यामध्ये त्याच्या हाताला सुद्धा भाजलं जातं. तेव्हा सगळेजण आता शांत होतात, परंतु युगेंद्रच्या हाताला भाजलेले असतात. त्यामुळे आता लगेच त्याच्या हाताला मलमपट्टी करू लागतात. तेव्हा माई विचारतात, अगं आनंदी लक्ष ठेवायचं ना, असं कसं ग आग लागलं? त्यावर शिल्पा म्हणते, पूजेमध्ये एवढं मोठं विघ्न खरंच किती अपशकुन आहे. हा तर सगळं सुरळीत होतं म्हणून सुरळीत होऊ दे म्हणून सत्यनारायणची पूजा घालतात, परंतु यामध्ये एवढा मोठा अपशकुन, बापरे, खरंच ही मुलगी ना जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून सगळं काही बिघडत चाललं आहे. आणखीनच हा एक नवीन. तेव्हा आजोबा म्हणतात, शिल्पाताई असं कसं बोलताय? अहो ती बिचारी काय करणार, ती काही मुद्दामून केली आहे का? त्यावर शिल्पा म्हणते की बिचारी नाही आहे, साधं लक्ष ठेवून बघता येत नाहीये का? त्यावर आबा म्हणतात, कशी बघणार, कारण तिला दिसत नाहीये ना. देवाने एवढी मोठी शिक्षा दिली आहे ना माझ्या नातीला, खरंच देवाने तिला दूरदृष्टी दिली नाहीये. परंतु काम करताना ती कधीच हलगर्जीपणा करत नाही. परंतु आज कसा हे हलगर्जीपणा झाला काय माहीत. तर आता इकडे आनंदीच्या बहिणीने सत्यनारायणच्या पूजेचा व्हिडिओ बनवत असते आणि त्यामध्ये शिल्पाचं हे कान रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा आता आनंदीची मोठी बहीण तो व्हिडिओ एकदा पाहते की कसं काय आनंदीकडून चूक झाली हे आता पाहताच क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणते की 1 मिनिट, या व्हिडिओमध्ये बघा काय झालं आहे मालक साहेब. तर आता तो व्हिडिओ आता युगेंद्र पाहतो तर त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो आणि त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. इकडे शिल्पाचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं, तिची बोलतीच बंद झाली असते. तेव्हा विचारतात, ताई मी तुला काय, युगेंद्र विचारतो, ताई मी तुला काय समजलं होतो आणि तू काय निघालीस? अगं इतक्या खालच्या थरला जाऊन तू एका मुलीशी कसं काय असं वागू शकतेस? अगं तू सुद्धा एक स्त्री आहेस ना, मग एका स्त्रीचा आदर करायचा सोडून असले धंदे. शिल्पा आपण निर्दोष असल्याचं कांगावा करत असते, परंतु युगेंदर म्हणतो, बास झालं आता, तू माझ्या नजरेतून पूर्णतः उतरली आहेस. माझ्या नजरेत तुला खूप आदर होता. तू म्हणेल ती दिशा मी समजत होतो, परंतु तो विश्वास, तो आदर तू सगळं काही गमावला आहेस. या मुलीने तुझं काय वाकडं केलं आहे त्यामुळे तू तिला एवढा त्रास देतेस. त्या दिवशी सुद्धा तूच हिला पुतळा बनवून उभं केलंस. एक एक करून बऱ्याच गोष्टी मला आत्ता कळायला लागली आहेत. मला असं वाटायला लागलं आहे की मी माझ्या घरात सापं पाळली आहेत. कितीही दूध पाजले तरी एक ना एक दिवस मला दिसणारच. तेव्हा आजोबा म्हणतात, शिल्पा मॅडम, अहो माझी नात आंधळी आहे, तिला दिसत नाहीये म्हणून तुम्ही असा कसा त्रास देताय? अहो का आणि कशासाठी? देवाच्या दरबारात उशीर का होईना न्याय असतो. तुम्ही मालकाचे बहीण आहात म्हणून मी तुम्हाला काहीच बोलत नाही. तेव्हा आता युगेंद्र विचारतो, काय बोलताय आबा? या मुलीला दिसत नाहीये, आनंदीचे डोळे दिसत नाहीयेत. या सत्याने युगेंद्र हादरून जातो. तेव्हा आता सगळी पहिल्यापासूनची स्टोरी आता आजोबा युगेंद्रला सांगत म्हणतात, माझी आनंदी जन्मताच आंधळी आहे. तेव्हा मात्र युगेंद्रला आश्चर्य वाटतं, ही आंधळी असून सुद्धा इतका हुशारीने सगळी जबाबदारी कामी कशी काय पूर्ण करते? तेव्हा आजोबा म्हणतात की माझी आनंदी आजूबाजूला सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे ती अगदी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहून माझ्या घराला हातभार केला. आणि खरं सांगू का, माझी आनंदी साक्षात लक्ष्मी आहे. जिथे जाईल तिथे ना घराचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा युगेंद्र सुद्धा आता आनंदीची माफी मागतो आणि म्हणतो की खरंच मी चुकलो. तू या घरात आल्यानंतर खूप लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु मी आज सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुझ्याकडून चूक झालं या विचाराने मी तुझ्यावर रागवलो, संतापलो. परंतु आत्ता मला या सगळ्या गोष्टी मुळाशी जाऊन शोध घ्यावं लागतील. त्यानंतर आता युगेंद्र शिल्पाला म्हणतो की शिल्पाताई, यापुढे तू माझ्या बायकोला असा त्रास देण्याचा किंवा तिला चुकून जरी काही करण्याचा प्रयत्न केला तर माझे इतके वाईट कुणीच नाही. तर त्यानंतर आता माई आनंदीला साडी बदलून पूजेला बसायला सांगतात. तर त्यानंतर आता आनंदी साडी बदलून येते. तेव्हा आता युगेंद्र म्हणतो की आनंदी, मी या सत्यनारायणच्या पूजेसमोर तुला वचन देतो की यापुढे एक नवरा म्हणून
तुझ्या आयुष्यात असलेले सगळे दुःख, कष्ट, संकट दूर करून तुला एक सुखी आयुष्य देण्याचं मी नक्कीच प्रयत्न करीन. तर अशा पद्धतीने आता युगेंद्रला जेव्हा आनंदी आंधळी आहे या सत्याने आता पुढे तो काय निर्णय घेणार आणि आनंदीला या सगळ्यातून कसं बाहेर काढणार हे सुद्धा पाहणं तितकंच मनोरंजक असणार आहे प्रेक्षकांनो. तर खरंच हळूहळू मालिकेत आनंदी आणि युगेंद्र यांचं नातं, यांचं वाढणारं प्रेम आणि दोघं जण एकमेकांच्या प्रेमात कसं पडतात हा ट्विस्टसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघू हळूहळू मालिकेत काय घडतं.